आणि मोबाईल हे नाही होत रे. पाणी नाहीये. हा बॉटल नको. बॉटल नको, साधच द्या. घावणे दाखव, घावणे. कोण? शीतल, भारी टेस्ट आहे ना? कशी आहे पूनम टेस्ट? एकच नंबर. कशी आहे? एकदम भारी आहे. कोकणी घावन आहे, सॉलिड आहे. तुम्ही पण ये खायला. मोदक बिदक करून देत नाही का? ऑर्डर करून विचार ना. दादा, मोदक पण भारी ऑर्डर असतात. करून दिले तरच करून देतात का? ते कधी करणार आता? दुपारच्या जेवणाला करते मग, तेव्हा आपण कुठे मी पण घेते. चहा वगैरे कोणाला पाहिजे? मला तर नको. नाही मला पाहिजे. कडक मध्ये द्या बरं का. मग अशी काय सगळं गार झालेला चहा. सकाळी ना खूप थंडी होती. आणि तोपर्यंत तो गार पण हा, झाला. मला पिल्यासारखंच नाही वाटलं. असं वाटतं मी काय तो कोमटच. किती थंडी होती सकाळी. मी इथे येऊन नंतर कॉफी पिली. क्लास मी ग. मला रात्री नाही होतं पण आता असं वाटतं थोडं गरज झाल्यासारखं. झोप नाही झाली असं वाटतं. झोपले मी तशी. हे काय एवढंच होतं. लय दुखत होता हात दाबून. एवढे बसले. काय झालं ऐकलं. झोपेच्या वेळेमध्ये कधी पूर्ण हिलनेस पॅक झाली. हा ऐकलं. इंजेक्शन घ्या. ऍक्च्युली कसं माहितीये, दुखत तर होतं, परत टेन्शन पण होतं नक्की झालं काय. हा, पण मी झोपेतच. हा काय झालं. झोपलेच नाही मी, एक मिनिट पण झोपले नाही. तिच्या डोक्यात अटॅकचं होतं आणि माझ्या डोक्यात पॅरालिसिस अटॅक येत होता वाटतं मला. कारण डावी बाजू आहे ना, पॅरालिसिस होतो. नाही खरंच. हो, पण तुझं तसं काही नव्हतं. हा, तुझं स्विमिंग नाही झालं. पॅरालिसिस कसं असतं भावना? ही झोपली 1 तासाने परत उठली. तिने ते बॉटल गरम होत का थंड ते चेक केल्यानंतर परत तिने भरून आणलं भावनाने. ते भरल्याच्या नंतर मला झोपीत असं थोडंसं रडायला आलं. म्हणजे भावनाचं असं मी म्हणत नाही, म्हणजे तुझ्या बाबतीत असं नाही, पण भावना ना प्रत्येकाच्या बाबतीत अटॅच खूप असते. म्हणजे बरेच वेळा मला फोन खूप असते. पूनम पण तशीच आहे. पूनम पण बरेच वेळा मी कधी हात मारे ना तरी मी पूनमची भांडली ना तरी पण झोपलं येत होती. माझा डोळा उघडत नव्हता, हिचा आवाज येत होता रडायचा. माझा डोळा उघडत नव्हता. खूप वेळानंतर डोळे उघडले आणि उठून बसले. तशा मीनाताई पण आहे. मीनाताई अशा आहेत ना की मला बऱ्याच वेळेला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. खरं सांगते, प्रत्येक वेळेला. म्हणजे आम्हाला काही चेंजेस वाटायला लागले. हा, मला आता चेंजेस वाटायला लागले. खरंच सांगते. हा, मी त्यांना विचारलं पण मीनाताईमध्ये मला म्हणजे मी काही बोलले का किंवा माझं काही चुकलंय का. लग्न झाल्यापासून मला जाणवतंय. नाही मला पण कोणाचं फोन वगैरे नाही काय. म्हणजे मला नाही सगळं नाही जात. लहान होतं मला पण जाणवत आहे. चेंज म्हणजे काय. म्हणजे जेवढं आपल्या फ्रेंड्स बरोबर पहिल्या ते अटॅच असतं ना. अगं मी रात्री 1-1 वाजता जाऊन त्यांच्याकडे बसलेली आलं तर काय एवढं खा. बरं का चटणी पण घे. अजून एकदा सांगू नको नको. पोट भरलं. हो, मैत्रीण असावी तर अशी. काही जरी झालं तेवढं 1 मिनिटं झाली पाहिजे. अगं माझ्या नवऱ्याचं ते गर्लफ्रेंड पूनमने एवढ्या तिला शिव्या घातल्या असते.